महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा। रायापेठवासियांनी या संततधार पावसाळ्यात प्रवास करावा तर कसा? सर्व काही डोळ्यादेखत दिसत असताना दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने तात्काळ समस्या मार्गी लावावी। सरपंच राजू राऊत यांची मागणी। अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रासह चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्याच्या जवळील आष्टी नामांकित शहराला लागून असलेल्या वैनगंगा नदीवरील नवीन पुलियाचे बांधकाम पूर्ण झालेले असून दुचाकी वाहने व कार वगैरे अशी छोटी वाहने ये-जा करीत आहेत। खास करून जुन्या पुलियाच्या लेव्हलमध्येच रायापेठ गावाकडे जाणारा रस्ता मार्ग होता, परंतु या संततधार पावसाने जुना पूल याची लेव्हल व रायापेठ मार्गाची लेव्हल संपूर्ण पावसाने भरून गेल्याने ना गोंडपिंपरी प्रवास करता येत आहे ना आष्टी प्रवास करता येत आहे, अशी परिस्थिती गावकऱ्यांची झाली आहे। विशेष म्हणजे गावकरी कसेबसे इतर गावागावातून मार्ग शोधत स्वतःची शेती व तालुका स्तर गाठत आहेत, परंतु आष्टी या गावात कॉन्व्हेंट व इतर शासकीय शाळेत शिकणारे विद्यार्थी व गोंडपिंपरी मार्गावरील शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी अनेक दिवसांपासून मार्ग बंद असल्यामुळे त्यांचे शिक्षण वाया जात आहे। याकडे प्रशासनाने लक्षच देणे टाळले काय, असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत। ही समस्या तात्काळ मार्गी लागली नाही तर प्रशासनाविरोधात मोठे आंदोलन करण्याचा इशारा सालेझरी रायापेठ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री राजूभाऊ राऊत यांनी सोशल मीडियाद्वारे प्रशासनाला इशारा दिला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संतोष झाडे, चंद्रपूर।